महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या मध्यस्थीनंतर बंजारा समाजाचे आमरण उपोषण मागे। ऑल इंडिया बंजारा टायगर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲडव्होकेट श्री अशोक आर राठोड यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आमरण उपोषण पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या सकारात्मक मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले। बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी निधी देणे, वसंतराव नाईक महामंडळाची भांडवल मर्यादा वाढविणे, बोगस प्रमाणपत्रांची चौकशी करणे आणि जातनिहाय जनगणना करणे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते। पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आंदोलकांशी चर्चा करून सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली। अशोक पवार अशोक राठोड गेल्या 67 दिवसापासून उपोषणाला बसले होते। त्यांच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत। इतर समाजाप्रमाणे या समाजाला ही सवलती द्याव्यात। हा समाज एवढा मागासलेला आहे की याला खऱ्या अर्थानं उन्नतीकडे जाण्याचा मार्ग आता ब्रेक झालेला आहे। म्हणून त्यांचा हा पाठपुरावा गेला तर हे तिसऱ्या वेळा ते उपोषण करतात। आणि याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागे बैठकही झाली होती नोव्हेंबरमध्ये। पण त्याच्यानंतर त्या मागण्याचा पुन्हा पाठपुरावा ज्याला म्हणता येईल किंवा त्या बैठकीप्रमाणे काहीच घडलं नसल्यामुळे आज त्या उपोषणाला बसले। निश्चित येत्या मंगळवारी मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। इतर सर्व मंत्री असतील त्यांनाही बरोबर घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे एक सविस्तर बैठक लावून यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांना आता आज राठोडांना दिले आणि माझ्या त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचं हे उपोषण सोडलेलं। सिरसाट साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंत्र्यांच्या हाती सोडण्यात आलेले काय सांगणार साहेब, महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजांना ज्या समस्या भेडसावत आहेत ते वर्षानुवर्षापासून त्रास सहन करतायत। त्या समाजाला, दबलेल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आम्ही वेळोवेळी आंदोलनं यापूर्वी केलेली आहेत। विभागीय कार्यालयासमोर 2022मध्ये 73 दिवस, 23मध्ये 75 आणि हे आज 67 दिवस झालेत। माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करतोय आणि या आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या समाजांच्या खूपच म्हणजे भावनात्मक आणि प्रगतीसाठी आवश्यक असल्याने आम्ही जे उपोषण सुरू केलेलं आहे तर त्या मागण्या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांनी आमच्या सहकाऱ्यांना 8-10 दिवसापासून उपोषण मागे घेण्याबद्दल बोललेत आणि CM साहेबांसोबत मीटिंग लावून या मागण्याबद्दल बैठक घेऊन चर्चा करण्यासंदर्भात त्यांच्याकडनं कळवण्यात आलेलं आहे। आणि आज पालकमंत्री साहेब स्वतः आमच्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण सोडवण्यासाठी येऊन आज जे आपल्या समक्ष त्यांनी जी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत की या बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माननीय CM साहेबांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे बोलणार असून मंगळवारी त्या संदर्भात ते काही निर्णय घेणार आहेत की बैठक लावण्यासंदर्भात। तर निश्चितच स्वतः पालकमंत्री साहेबांनी या मागण्यासंदर्भात लक्ष घातल्याने आमच्या अपेक्षा जास्त फलवित झालेल्या आहेत की आम्हाला आता न्याय मिळण्यास विलंब लागणार नाहीत। मी ॲडव्होकेट अशोक राठोड, ऑल इंडिया बंजारा टायगर्सचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष। त्यांच्या उपोषण करण्याच्या मागे समाजाची जे काही मागण्या होत्या त्या मागण्या मिळाव्या, पूर्ण कराव्या यासाठी उपोषण चालू होतं। त्याच्यासाठी आज आम्ही मंत्री महोदय, पालकमंत्री साहेबांना आज विनंती केली की आमचे जे बंधू आहे त्यांची तब्येत थोडी खालवलेली आहे। ॲक्च्युली त्यांना डेंग्यू असेल असं वाटतंय कारण ताप कंटिन्यू आहे। म्हणून आज आम्ही पालकमंत्री साहेबांना विनंती करून आज उपोषण सोडत आहे आणि सर्वांना समाजाला व पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो हा उपोषणात सुटलेला आहे आणि पालकमंत्री साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद।